टिटवाळ्याचा श्री महागणपती ठाणे जिल्ह्यातील गणपतीचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र। जाणून घेऊया गणपतीची पौराणिक कथा। विश्वामित्रांची तपश्चर्या भंग करून मेनकेने एका कन्येला जन्म दिला आणि तिला जंगलात सोडून ती स्वर्गात निघून गेली। ही कन्या सापडली कण्व ऋषींना। शकुन पक्षाने तिचे रक्षण केले म्हणून त्यांनी तिचे नाव ठेवले शकुंतला। शकुंतला उपवर झाली तेव्हा दुष्यंत राजाशी तिचा गंधर्व विवाह झाला। दुष्यंत राजा मी तुला पुन्हा घ्यायला येईन हा आश्वासन देऊन आपल्या राज्यात निघून दुष्यंताच्या विचारात मग्न असताना दुर्वास ऋषींनी आपल्याकडे शकुंतलेने दुर्लक्ष केले म्हणून तिला श्राप दिला की तुझी प्रिय व्यक्ती तुला विसरून जाईल। पण याच वेळेस कण्व ऋषी पुढे आले आणि त्यांनी दुर्वासांची क्षमा मागितली। तेव्हा त्यांनी उशाप दिला की तिने जर गणपतीची आराधना केली तर दुष्यंत राजा तिला पुन्हा भेटेल। त्यावेळेस शकुंतलेने या महागणपतीची स्थापना केली व तिची आराधना केली। महागणपतीच्या कृपेने दुष्यंत राजाला शकुंतलेची पुन्हा आठवण झाली व तो तिला घ्यावयास आला। अशा प्रकारे दुष्यंत आणि शकुंतलेचा विवाह यशस्वी झाला आणि म्हणूनच या गणपतीला विवाह विनायक असेही नाव आहे। टिटवाळ्याच्या महागणपतीला जर तुम्हाला जायचे असेल तर मध्य रेल्वेने कसारा, आसनगाव किंवा टिटवाळा लोकलने प्रवास करून टिटवाळा स्थानकात उतरून रिक्षाने जाता येते।